आज आपण आलेलो गोपीनाथ या ठिकाणी पाहू शकता हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्रित झालेले गोपीनाथ अभिवादन केलेले एकत्रित पाहायला गेले शेतकरी या बीड जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर आता ते धडकणार आहेत आणि निवेदन देणार आहेत। तुमचा दर निश्चित करा आणि त्यानंतरच तुम्ही गाळप सुरू करा। याबाबत आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष अजय बुरांडे, एकंदरीत तुम्ही आजचं जे नियोजन केलेले हजारो शेतकरी घेऊन तुम्ही साखर कारखान्यावर जातात, काय तुमचं आजचं नियोजन असणार? आजचं मुख्य नियोजन आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये जे काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि खरं म्हणजे या भागातला एकूण ऊस उत्पादक शेतकरी बघता त्यांची अवस्था बिघडणार नाही, त्यांना ऊसामुळं अडचणी वाढणार नाहीत या हेतूने या ठिकाणचे सन्माननीय लोकनेते माननीय मुंडे साहेबांनी जो हा कारखाना उभा केला, हा कारखाना या भागातल्या शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून खरं म्हणजे सुरुवात झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त ऊसाचा निर्माण व्हायचा आणि म्हणून हा एक वरदान असणारा कारखाना या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा त्यांना अभिवादन केलेलं आहे। त्यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणच्या कारखान्यांचे जे काही मॅनेजर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, यांना भेटून आम्ही एवढीच विनंती करणार आहेत की ज्या हेतूने हा कारखाना शेतकऱ्यांचं हित बघून लक्षात स्थापन झालेला आहे ते हेतू आपण साध्य करावा आणि जी मागणी शेतकरी करतायत, पहिला हप्ता 3000 आणि अंतिम उचल 4000, ही मागणी आमची रितसर मागणी घेऊन आम्ही असताना भेटणार आहोत आणि या पद्धतीचा भाव तुम्ही घोषित करा कारखाना सुरू करण्यापूर्वी आणि तेच खऱ्या अर्थानं आमच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिवादन असेल अशा प्रकारची विनंती आम्ही या कारखानदारांना करणार आहोत। काल माझे गावचे आमदार जिथे सांगितलं की आज परिस्थिती अशी की आम्हाला कारखान्याला आव्हान आहे की हा ऊस कसा नेता येईल, इतका उत्पन्न ऊसाचा असताना हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांना असं सर्व खापर शेतकरी आणि शेतकरी नेत्यांवर फोडलेलं आहे की उद्या जर कुणाचा ऊस राहिला तर याचं सर्व खापर तुमच्या डोक्यावर फोडलेलं आहे आणि मला जे परवडेल तेच मी भाव देईल असं देखील त्यांना त्या ठिकाणी बोललेले। हे बघा, या आंदोलनामध्ये अत्यंत जमेची बाब अशी आहे, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अतिशय म्हणजे आश्वासक मी विनंती करणार आहे की या आंदोलनामध्ये केवळ शेतकरी चळवळीत काम करणारीच माणसं नाही आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये 20-20, 25-25 वर्ष काम केलेली अनुभवी माणसं या आंदोलनाच्या नेतृत्वस्थानी आहेत, जे ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सुद्धा आहेत, ऊसतोड मुकदम म्हणून सुद्धा आहेत, हार्वेस्टर मालक म्हणून सुद्धा आहेत, वाहन मालक म्हणून सुद्धा आहेत आणि या सगळ्यांचा अनुभव आणि एकूण कारखानदारी क्षेत्रामधला असणाऱ्या तज्ञांच्या मते या वर्षीचं सीझन हे मार्च सुद्धा गाठल की नाही अशा प्रकारची म्हणजे शाश्वती कारखानदारांना नाही आहे, म्हणजे गाळपासाठी असणारे 5 महिने ऊस पुरणार नाही याची 100% खात्री कारखानदारांना झालेली आहे। असं असताना अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांची झालेली एकजूट ही संभ्रमित करण्यासाठी, कारण आता या ठिकाणचा शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं कुठल्या जाती आणि धर्माच्या मुद्द्यावर आता वेगळं होऊ शकत नाहीत। नगरपालिकांच्या निवडणुका असताना सुद्धा यांच्या जीवावरती शहराचं राजकारण करण्याचे आपले आता मनसुबे साध्य होत नाही आहेत आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं या ऊसाच्या भावासाठी आता एकजूट झालेली आहेत आणि याच्यासाठी संभ्रम निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न असे कारखानदाराकडून होऊ शकतात, पण आता याला बळी शेतकऱ्यांची पोरं पडणार नाहीयेत अशी कुठलीही परिस्थिती नाहीये, हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे। नक्कीच तुम्ही पाहू शकता सर्वच बीड जिल्ह्यातल्या कारखान्यावर साखर कारखान्यावर जाऊन ते धडकणार आहेत आणि निवेदन देण्यात यामध्ये काही नवीन अपडेट्स काही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, गोपीनाथ।